श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी ऑगस्ट महिना सर्वच बाबतीत संमिश्र फळ देणारा असेल. नोकरी करणाऱ्यांना कामे वाढवणारा व कामानिमित्त लांबचे प्रवासाचे योग आहेत. तसेच हा महिना तुमच्यासाठी मोठे बदलही घेऊन येत आहे. पण या महिन्यात काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असतील आणि 17 ऑगस्ट रोजी ते स्वतःच्या सिंह राशीत म्हणजे तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील, जिथे आधीच केतूही आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला कुटुंब, मौल्यवान वस्तू, धनलाभ व तुमचे बोलणे या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे. मंगळ 2 ऑगस्टला मिथुन राशीत म्हणजे तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे तुमचे खर्च वाढू शकतात. तुमच्या झोपेच्या तक्रारी, वैवाहिक जीवनात गैरसमज व गुप्त शत्रूंमुळे त्रास वाढू शकतो. बुध पूर्ण ताकदीने 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत व नंतर 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य व केतू आहेत. गुरुग्रह त्याच्या उच्च राशीत असतील. शुक्र 1 ऑगस्टलाच कन्या राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करेल. शनी महाराज मीन राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात वक्री स्थितीत असतील. आत्तापर्यंत सांगितलेल्या ग्रहस्थितीचे परिणाम आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत, पण एकंदरीतच ग्रहस्थिती संमिश्र फळ देणारी आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा अप्स अँड डाऊन्सचा असेल. 10व्या घराचा स्वामी मंगळ 2 तारखेपासून तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल. 6व्या घराचा स्वामी गुरु महिनाभर तुमच्या 1ल्या घरात राहील. तो 12 तारखेपर्यंत तिथेच अस्तंगत होईल, त्यानंतर उदय पावेल. ग्रहाच्या प्रभावामुळे कामासाठी तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. काम वाढेल, पण तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगली प्रतिष्ठा, आर्थिक लाभ आणि बढती मिळू शकते. परंतु कामाचा ताण कायम राहील. व्यवसायासाठी महिना चांगला राहील. बिझनेससाठी लांबचा प्रवास करणे आवश्यक असेल. तुम्ही संघर्ष टाळावा आणि तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवण्यावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या 7व्या घरात मंगळ, सूर्य आणि गुरुची दृष्टी असल्यामुळे काही लोकांशी मतभेद होऊ शकतात, जे नंतर दूर होतील. आर्थिक स्थिती संमिश्र असेल. 2ऱ्या स्थानातील सूर्यकेतू युती आणि व्ययस्थानातील मंगळामुळे खर्च वाढेल. 9व्या स्थानातील वक्री शनीची 11व्या स्थानावर दृष्टी असेल, ज्यामुळे उत्पन्न स्थिर होईल. 8व्या स्थानातील राहूमुळे काही वेळेस अचानक पैशांचा ओघ येईल, ज्यामुळे तुमच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील. खर्च होणार असला तरीही लाभही चांगला असू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवस्थापनाकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, कारण केतू महिनाभर 2ऱ्या घरात आणि राहू 8व्या घरात राहील. मंगळ 2 तारखेपासून महिन्याच्या अखेरपर्यंत तुमच्या 12व्या घरात राहील. या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. असंतुलित आहारामुळे तुम्हाला त्रास होईल किंवा तुम्ही आजारी पडू शकता. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत सुधारणा होईल आणि आरोग्याच्या समस्या कमी होतील. तुमच्या प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाल्यास 5म स्थानाचा स्वामी मंगळ 2 तारखेपासून तुमच्या 12व्या स्थानात प्रवेश करून संपूर्ण महिनाभर तिथेच राहील. यामुळे जोडीदारासोबत अनेक बाबतींवर वाद होऊ शकतात.
जोडीदाराला आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे त्यांची काळजी घ्या. परंतु तुमचे नातेसंबंध चांगले राहतील. एकमेकांच्या मतांचा महत्त्व दिल्यामुळे तुमचे नाते टिकण्यास मदत होईल. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना चांगला असेल. 17 तारखेला सूर्य आणि 22 तारखेला बुध हे देखील द्वितीय स्थानात केतूसोबत युती करतील. परिणामी कुटुंबात थोडे वादविवाद होऊ शकतात. केतूच्या द्वितीय स्थानातील उपस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवादाचा अभाव किंवा गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात असंतुलन निर्माण होऊ शकते. आईच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील, परंतु वडिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आता पाहूयात उपाय. तुम्ही दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. मंगळवारी लहान मुलांना गूळ आणि हरभरा प्रसाद म्हणून वाटावा. गुरुवारी कपाळावर केशरी टिळा लावा. एकंदरीतच कर्क राशीसाठी ऑगस्ट महिना सर्वच बाबतीत संमिश्र असेल. करिअर, नोकरीत काम वाढेल. व्यावसायिकांनाही प्रवास व चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर असेल. वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध आणि कौटुंबिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक असेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कर्क राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहासदाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.